आज आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीत न शिजवता न वाफवता मस्त भट्टीसारखे खारे शेंगदाणे मधल्या वेळेत खायला द्यायला प्रवासासाठी किंवा टाइमपास म्हणून किंवा उपवासासाठी सुद्धा असे खारे शेंगदाणे तुम्ही एकदाच करून ठेवले की अगदी महिनाभर छान राहतात। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। अगदी खुसखुशीत महिनाभर स्टोर करून ठेवता येणारे खारे शेंगदाणे बनवण्यासाठी साधारणतः कपभर आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात इथे आपण मोठ्या साईजचे शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे तसे बघायला गेले तर दोन प्रकारे येतात, एक अगदी छोटे घुंगरू शेंगदाणा आणि हा हलक्याशा लाल छटेवर आणि पश्चिम महाराष्ट्रात पिकला जाणारा हा लाल टपोरा शेंगदाणा थोड्या मोठ्या आकाराचे असतात। यापासून तेल सुद्धा काढलं जातं। शेंगदाण्याची चटणी सुद्धा सोलापूरकडे या शेंगदाण्यापासून तयार होते। म्हणजेच काय, तुम्हाला हे खारे शेंगदाण्यासाठी असे हे लाल आकाराचे टपोरे मोठ्या साईजचे शेंगदाणे घ्यायचे। आता कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मॉल्समध्ये लूज न मिळता पॅकेटमध्ये आपल्याला मिळतं। अर्धा किलो 1 किलोचं पॅकेट मिळतं, तसं तुम्ही गरजेपुरतं लागेल तसं वापरू शकता। आता हे शेंगदाणे आपण अजिबात वाफवून किंवा उकडून वगैरे घेणार नाही, तर आपण यामध्ये भरपूर साधं पाणी घातलंय। 1 कप शेंगदाण्यासाठी 2-2.5 कप पाणी घातलं। यामध्ये अर्धा चमचा आपण साधं मीठ घातलं। शेंगदाणा भिजवत असतानाच यामध्ये थोडंसं मीठ घातलं की जे मिठाचं पाणी असतं ना ते शेंगदाण्यामध्ये मुरतं आणि आतपर्यंत छान मुरल्यामुळे शेंगदाणा तयार झाल्यावर खायला अगदी छान लागतो। झाकण लावायचं आणि अर्धा तास आपल्याला हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। खूप वेळ तुमच्याकडे असेल तर रात्रभर सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता। पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे काय होतं माहिती आहे का, उकडण्याची जशी प्रोसेस असते ना थोडी शिजल्यासारखी होते, अगदी तसंच आपल्याला तयार मिळतं। म्हणजेच काय, शेंगदाणा असा छान पाण्यामध्ये भिजत ठेवला की तुम्हाला वेगळा वाफवून किंवा शिजवून वगैरे घ्यावा लागत नाही। आहे की नाही अगदी सोपी ट्रिक। आता हा शेंगदाणा आपण साधारणतः अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता। असा हा मस्त भिजून तयार झालेला आहे। 1 कप शेंगदाणा घेतलेला होता, त्याचा साधारणतः 1.5-2 कप तुमचे भिजून तयार होतात। तसे हे खारे शेंगदाण्यांसाठी असे हे टपोरे दाणे आपले भिजून तयार झालेले आहेत। आता तुम्हाला हवं असेल तर पुन्हा एखाद्या पाण्याने तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता। मी डायरेक्ट याला एखाद्या चाळणीवर घातलंय, म्हणजे एक्स्ट्रा सगळं पाणी निथळून येईल आणि फक्त शेंगदाणा या चाळणीवर राहील। आता शेंगदाणा गाळून घेतल्यावर यातलं सगळं पाणी असं निथळून गेलेलं आहे। आता एखाद्या कॉटनच्या कापडावर आपण हा शेंगदाणा संपूर्ण असा छान पसरून ठेवणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर असंच कॉटनच्या कापडाने टिश्यू पेपरने पुसून घेऊ शकता। तसं नसेल करायचं तर पंख्याखाली 5 मिनिटं ठेवून द्यायचं, यातलं बऱ्यापैकी पाण्याचा अंश कमी होतो। वरचा लेअर फक्त आपल्याला थोडासा कोरडा करून घ्यायचा आहे। आता तुम्हाला माहिती असेल चाटमध्ये वगैरे आपण असे हे साल काढलेले खारे शेंगदाणे खातो। सेम पद्धतीने शेंगदाणे भिजवून त्याच्यावरील सालं काढून सेम भाजून त्याला नंतर मसाले वगैरे लावून ते तयार केले जातात। पद्धत अगदी सेमच आहे। कॉटनच्या कापडावर काढून घेतले आणि छान याला थोडेसे कोरडे होईपर्यंत हलक्या हलक्या हाताने आपण छान कोरडे करून घेतले। असे हलकेसे कोरडे करून घेतलेले शेंगदाणे आपण एका ताटावर काढून घेतले। आता अशी ही पहिली प्रोसेस आपली झालेली आहे। आता दुसऱ्या कृतीकडे जाऊया। आता हा शेंगदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी लोखंडी किंवा भिड्याची वगैरे कढई असेल, तवा असेल त्यावर तुम्ही हे करू शकता, म्हणजे अगदी खमंग छान लवकर भाजून तयार होईल। आता साधारणतः 1 कप शेंगदाण्यासाठी 1 कप आपण इथे साधं मीठ घेतलेलं आहे। तुम्ही जे कोणतं घरामध्ये उपलब्ध असेल ते वापरू शकता। केक, बिस्किट, नानकटाईसाठी वगैरे वापरलेलं मीठ असतं ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही तयार करू शकता। आणि हे मीठ वाया जात नाही, तर ह्यापासून तुम्ही तसे बेकरी प्रोडक्टसाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता। कपभर मीठ असं छान आपण कढईला पसरून घेतलेलं आहे। 5 मिनिटं मोठ्या आचेवर मीठ आपण गरम करून घेतल्यानंतर हे शेंगदाणा आपण यामध्ये घालणार आहोत। म्हणजे सुरुवातीला मीठ घातल्यावर 5 मिनिटं मोठ्या आचेवर थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। नंतर शेंगदाणा आपल्याला घालून मोठ्या आचेवरच छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता सुरुवातीला तुम्ही इथे बघू शकाल मिठामध्ये जर शेंगदाणे घातले की पटकन त्यावर मिठाचं लेअर किंवा असं हे कोटिंग येतं। तुम्हाला वाटेल भरपूर मीठ लागलंय, पण तसं अजिबात नसतं। जसं तुम्ही हे भाजत जाल तसं यातलं लागलेलं मीठ सगळं निघून जातं। तर मोठ्या आचेवर सुरुवातीपासून घड्याळामध्ये वेळ लावून 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। गॅस शक्यतो मोठा कमी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता। सुरुवातीला शेंगदाणा घातल्यावर 5 मिनिटं मी मोठ्या आचेवरच करून घेतलेलं होतं। थोडंसं ना इथे यातून धूर येतो किंवा मीठ थोडंसं शेंगदाण्यापासून वेगळं होतं, तसं अधूनमधून गॅस कमी, मध्यम किंवा मोठा तुम्ही करू शकता।
म्हणजे कसं एकसारखं सगळीकडून शेंगदाणा मस्त खरपूस भाजला जातो. आता शेंगदाणा भाजून साधारणतः इथे 12 मिनटं झालेली आहे. संपूर्ण शेंगदाण्याला मीठ लागलेलं होतं ते सगळं निघून गेलेलं आहे. आणि आता हे शेंगदाणे एक 12 मिनटानंतर एक खाऊन बघितला की थोडासा नरम लागतो, तो अजून कडक झालेला नाही. म्हणून पुन्हा मध्यम आचेवर एक 5-6 मिनटं आपण छान भाजून घेणार आहोत. आता साधारणतः घड्याळामध्ये वेळ लावलेली होती तर 18 मिनटं झालेली आहे. मोठ्या आणि कमी आचेवर आपण भाजून घेतला. आता शेंगदाणा तसा तयार झाला की मधून थोडा फुटतो, याची सालं वेगळी होतात, असे काही याची लक्षणं आहेत. आता एक खाऊन बघितला की हलकासा नरम आणि कडक लागतो, म्हणजे हा शेंगदाणा आपला तयार झालेला आहे. आता एखाद्या चाळणीवर घेऊन आपण हा काढून घेणार आहोत. यापासून मीठ आपल्याला वेगळं करायचं आहे. त्यासाठी घरातल्या तळणीच्या एखाद्या झारीवर वगैरे सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता, म्हणजे शेंगदाणा वर आणि मिठाचा अंश खाली राहतो. या पद्धतीने आपण हा सगळा शेंगदाणा काढून घेणार आहोत. जसं आपण शेंगदाणा वगैरे भाजतो कडधान्य भिजवून थोडेसे कोरडे करून नंतर अशा या मिठामध्ये तुम्ही भाजून तयार करू शकता. भेळमध्ये घालण्यासाठी किंवा असे वरून खाण्यासाठी असे हे तयार करू शकता. गरम असताना अजिबात पटकन खायला घ्यायचं नाही. एखाद्या ताटावर घालून थोडंसं पसरायचं आणि रूम टेम्परेचरवर थोडंसं एक 5-6 मिनिट आपण पसरून ठेवणार आहोत. असं पसरून ठेवल्यावर काय होतं माहिती आहे का, यामध्ये छान कडक आणि कुरकुरीतपणा येतो. साधारणतः एक 5-6 मिनिटं आपण असंच हे किचन प्लॅटफॉर्मवर साईडला ठेवलेलं होतं तर मस्त कडक कुरकुरीत आपला शेंगदाणा खाण्यासाठी तयार आहे. बाहेर भरपूर पाऊस पडतो आणि या पावसामध्ये असंही मस्त खुसखुशीत गरमागरम उपवासासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी शेंगदाणा तयार आहे. आपण थोड्या प्रमाणात केलेलं आहे, तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करून स्टोअर करून ठेवू शकता. भेळ सेंटर किंवा चना मार्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल, एखाद्या प्लास्टिक शीटमध्ये असे छान घट्ट बांधून ठेवलं जातं किंवा एखाद्या डब्यामध्ये तुम्ही घरामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. फक्त याला हवा लागता कामा नये. म्हणजे असं छान बांधून ठेवलं की अगदी महिना 1.5 महिना छान राहतात. जेव्हा खायचं असेल वाटीमध्ये काढायचं, पुन्हा झाकण लावून तुम्हाला हे स्टोअर करायचं. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.